हे पार पडतंय आणि दिल्ली आणि महाराष्ट्र यांचं एक अतूट नातं आहे आणि या अतूट नात्यामध्ये मराठा योद्धा म्हणून सुभेदार मल्हारराव होळकर यांचं फार मोठं योगदान आहे। जेव्हा जेव्हा सुभेदार मल्हारराव होळकर हे उत्तर भारतामध्ये स्वारीवरती गेले आणि जेव्हा त्यांनी पत्रव्यवहार केला तेव्हा त्यांचा पत्रव्यवहार हा पूर्णपणे मराठी भाषेमध्ये असायचा। म्हणजे मराठी भाषेचा विस्तार करण्याच्या कार्यामध्ये सुभेदार मल्हारराव होळकर यांचं फार मोठं योगदान आहे। आणि आता जे राष्ट्रपती भवन आहे हे होळकरांचं रायसोनी नावाचं जे गाव आहे त्याच्या बाजूलाही 7-8 गावं होळकरांची आहेत की ज्यांनी राष्ट्रासाठी दिलेले आहेत। राष्ट्रपती भवन हे होळकरांनी दिलेल्या प्रॉपर्टीमध्ये आहे। आणि मग आता जर मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये होत असेल आणि या साहित्य संमेलनामध्ये सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या नावाने एखादी कमान असावी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने एखादं दालन असावं, अशी भावना ही समस्त मल्हार भक्तांची आहे, अहिल्या भक्तांची आहे। आणि म्हणून मी या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत उषा तांबे मॅडम यांना आज पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राचा त्यांनी विचार करून याची कारवाई करावी अशी मागणी आपल्या माध्यमातून मराठी साहित्य संमेलनाला आहे।